स्वागतम. सुस्वागतम. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार सर्वांना. आज काय करूया आपण विशेष रविवार स्पेशल. आज संडे स्पेशल मिसळ पाव. ओके, मग मिसळ पावसाठी लागणारं साहित्य तुम्ही दाखवताय ना. आज खूप दिवसांनी तुम्ही व्हिडिओ मध्ये आलेले आहात. हा, जरा वेळ नव्हता. आज जरा वेळ मिळाला तर म्हटलं एक रेसिपी करून दाखवूया आपल्या प्रेक्षकांसाठी. हा, तुमच्या आजची स्पेशल मिसळ मिसळ पाव. ओके, चला साहित्य दाखवूया ना हो, दाखवूया प्रेक्षकांना. तेल आहे, हा, बारीक चिरलेला कांदा आहे, इथे अमूल बटर पण आहे. अमूल बटर आहे, कांदा आहे, ओके, बारीक चिरलेला टोमॅटो आहे, हा, हळद आहे थोडीशी, हा, आलं लसूण पेस्ट आहे रेडीमेड घेतली. रेडीमेड शिल्लक आहे म्हणून, नाही तर आपण घरातच करतो. मीठ आहे चवीनुसार, हा, तिखट आहे, हा, लाल तिखट, गरम मसाला आहे, संडे मसाला आहे, मसाला, मिसळ मसाला आहे, हा, घरगुती तयार केलेलं वाटप आहे, तुमच्या हातचं स्पेशल आहे हे वाटण आहे, जिरं आहे, मोहरी आहे. ओके, आणि ऑलरेडी आपण ह्या पातेल्यामध्ये मटकी आणि बटाटा शिजत लावलेला आहे. मोड आलेली मटकी आहे आणि म्हणजे पौष्टिक एकदम. आणि ते गार्निशिंग साठी जे साहित्य आहे ते आपण नंतर दाखवणार आहोत ना. नंतर. ओके, चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम कढई तापलेली आहे, थोडस तेल घालून घेऊया. मोहरी घालून झालेली आहे तेलामध्ये. त्यानंतर जिरं, थोडस जिरं घालूया. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी तडतडली. आता आपण कांदा घालून घेऊया. कांदा टाकून घेऊया. हा थोडासा ब्राउनिश होईपर्यंत आपण त्याला थोडा तळायचा आहे. थोडासा कांदा ब्राउनिश झालेला आहे आपला. आता याच्यामध्ये आपण थोडा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो मिक्स करणार आहोत. बारीक चिरलेला टोमॅटो तो पण चांगला असा परतून घ्यायचा. तो चांगला परतून घ्यायचा थोडासा. त्यानंतर अहोनी स्पेशल तयार केलेलं वाटण घातलेलं आहे. आता ते परतून घेत आहेत. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आधी चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा त्या मसाल्याला. एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते त्याला. आता वाटण आपलं परतून झालेलं आहे. आता ही रेडीमेड आलं लसूण पेस्ट आहे ती आता आपण याच्यामध्ये मिक्स घेऊन ती थोडीशी परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे थोडीशी तिला परतून घेऊया. हळद, मीठ, तिखट, सगळं मोजलेलंच आहे साहित्य. आणि मिसळ मसाला हे असं सगळं आपण याच्यामध्ये. अहोनी बघा, हळद, लाल तिखट, मिसळ मसाला, संडे मसाला, वाटण घातलेलं आहे. आणि आता वाटणाला मस्त असं तेल सुटतंय पहा. आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत शिजवलेली मटकी आणि बटाटा असं ऍड करणार आहोत. ऍड केलेलं आहे ऑलरेडी आपण. आणि मीठ सुद्धा घालून झालेलं आहे मसाल्यामध्ये. त्यामुळे वरून आता आपण किंचितसं घालणार आहोत चवीपुरतं. असं एकजीव करून घेऊया. आणि त्याला आता चांगली उकळी येऊन देऊया. बघा, छान अशी मटकी म्हणजे मिसळ तयार झालेली आहे. कट पाहू शकता तुम्ही. कट बघा किती छान असा कट आलेला आहे याच्यावरती. आता 2 उकळ्या आल्या ना की अजून छान दिसेल. आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे. उसळ जी आहे ती आपली आता तयार होण्यासाठी आपण ठेवलेली आहे. आता आपण दुसरीकडे पावाला बटर लावून भाजून घेऊया. त्यासाठी आपण तवा ठेवूया. तवा भाकरीचाच ठेवलेला आहे. आता आपण पाव भाजून घेऊया. त्यासाठी बटर टाकलेलं आहे. बटर असं मस्त की वितळेल. त्यानंतर
पाव आहेत ते बटरवरती आपण भाजून घेणार आहोत. अरे वा, कट बघा सुंदर बघा आलाय. कसा कट आलेला आहे. आणि आपली मिसळीसाठी जी उसळ रेडी झालेली आहे. एक नंबर कट आलेला आहे त्याच्यावरती. हा बघा, कट एकदम सुंदर आलाय हा, एकदम खूप सुरेख. तर अशी आपली मिसळ तयार झालेली आहे. आपण आता फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊया. अशा तऱ्हेने आपले बटरवरती पाव भाजून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने पहा, हा बघा छान असा कट आलेला आहे. अहोंच्या हातची मिसळ तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. खूप सुंदर करतात ते. आणि त्यानंतर आता गार्निशिंग करून दाखवतील तुम्हाला. सुरुवातीला फरसाण घेऊया. त्यानंतर त्याच्यावरती आपण ही मटकीची उसळ. आपल्याला लिंबू मिळालं नाही ना आज, लिंबू म्हणजे राहून गेलं आणायचं, लक्षात राहिलं नाही, त्यामुळे त्याची कमी जाणवते. अशा प्रकारे उसळ घालून घेतलेली आहे आपण. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव थोडीशी वरती. आणि तिथे काय हे आणलं आहे ना, दही आणलं आहे. दही, त्या जोडीला हे दही, त्याच्यासोबत काय दही ठेवलंय, त्याच्याबरोबर दही. हा, आणि पाव म्हणजे ब्रेड आहे ते बटर लावून पाव भाजलेले आहेत. ओके. अशा तऱ्हेने आपली ही मिसळ तयार झालेली आहे. तर अशी मिसळ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.